महाराष्ट्र, जिथं 350 पेक्षा जास्त किल्ले आजही इतिहासाचा पहारेकरी म्हणून उभे आहेत. प्रत्येकाचा चेहरा वेगळा, प्रत्येकाचं मन वेगळं. काहींच्या भिंतीवर तलवारींच्या जखमा कोरलेल्या आहेत, तर काहींच्या अंगणात शांततेची मुळे घट्ट रुजली आहेत. आणि आज मी जिथं चाललोय तो महाराष्ट्रात बांधलेला शेवटचा किल्ला आहे. इतिहासाच्या पुस्तकातील शेवटचं पान, मल्हारगड. दुर्गवारीचा माझा दुसरा टप्पा. तोरणानंतर आता पाय ठेवत आहे मल्हारगडावर. वेलकम टू एपिसोड नंबर 2, मल्हारगड. खरं तर आज गडावर येण्याचा काहीच स्पेशल प्लॅन नव्हता. कुठं जायचा असा विचार करत होतो आणि लक्षात आलं मल्हारगड. सकाळचं ऊन मऊ होतं, पोटातून आवाज येत होते, म्हणून आधी पोटोबा केला. आत्ताच 1:15 वाजले. भयानक भूक लागली होती. आत्ता खाल्लो. आत्ता मल्हारगडला निघायचं. अजून 1 तास अजून 30-40 मिनिट लागते. ट्रॅफिक खूप आहे इथं वेगळे येण्याकरता. पुण्यावरून मल्हारगडाकडे जाताना दिवे घाटातून जावं लागतं. पुणे सासवड रस्त्यावरील सह्याद्री पर्वतरांगेतील हा घाट. पंढरपूरची पालखी पण इथूनच जाते. याच्याच पायथ्याशी एक तलाव आहे. दंतकथेनुसार याला मस्तानी तलाव म्हणतात. बंद कर. चढायला 5 मिनिट, वर जायला 5 मिनिट, फक्त 5 मिनिट, आणि पूर्ण किल्ला फिरायला तरी पण एक सहसा एक ॲव्हरेज एखादा तास. तुमच्यावर आहे. हा हो ते आहे, पण किल्ला किती मोठा आहे त्याच्यावर. मोठा आहे. हा ते पण आहे. 2 मिनिटात जर फेर फटका मारला तर मग नाही सगळंच वरचं बघायचं म्हटलं तर त्याला अर्धा तास. हा 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 चढायचं मग येणार तुम्ही, मग पाणी पिता मस्त पुढं 1-2 तास आमच्यावर काय दावा. त्याच्या इतिहासात सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणजेच मल्हारगड. तर आज आलं या ठिकाणी मल्हारगडला. खूप वेळ झालेला आहे तसं म्हणायला गेलं तर. 1:30 वाजलेत. पण हा किल्ला तितका असं खूप सारा मोठा नाही आहे. जास्त खूप वेळ लागत नाही. ट्रेकिंग पण असं खूप मोठी नाही आहे. सो लगेच आपण जाऊ शकतो वर. समजून घेऊयात हा किल्ला. त्या चेक पॉईंटवर तिथे काही गावकरी बसले होते आणि त्यांना सहजच विचारलो की वर जाण्यास किंवा किल्ला फिरण्यास किती वेळ लागतो. तर त्यांना पहिल्यांदा विचारलं मी की वर जाण्यास किती वेळ लागतो. ते म्हटले 5 मिनिट. मला वाटलं की मजा करत असतील, पण खरंच चेक करू. आता मी सुरू केले आणि वाजलेत 1:32. बघू कधी जातो आम्ही वर. 5 मिनिट म्हटल्यास एखाद्या टेकडीसारखंच झाल्यासारखं झालं हे. इव्हन टेकडीला पण कधी कधी वेळ लागतो वर जायला. जास्त हाईट नाही आहे किल्ल्याची. किती वेळ लागतो जास्तीत जास्त 1.5 तास. हा किल्ला फक्त बघून ठेवलं होतं मी. या ठिकाणी जाऊयात वगैरे असं म्हणून. 2 पॉईंट होते, हा किल्ला आणि रामदरा. तो एकदम स्पॉन्टेनियस होता हे आजचा प्लॅन. रात्री डिसाईड केलं नव्हतं, काहीच नाही. जस्ट सकाळी उठलं आणि लेट पण झाला होता, कारण काल एका शोला गेलो होतो मी. आणि रणजितला विचारलो 9ला उठल्यानंतर, रणजित जायचं का, आणि आम्ही 9ला जायला तयारी केली. आणि सोबत आज रणजित जॉईन झालेला आहे. परत कर हाय. माझ्या मागे हा गड आहे आणि तसं थोडंसं ट्रेकिंगच्या खाली पण गाड्या लावू शकतात आणि इथं वर लावून पण लावू शकतात आपण. आणि माझ्या मागे लगेच लागलीच एक माहिती फलक आहे आणि खूप भारी तिथे इतिहास सांगितलेला आहे या किल्ल्याचा. महाराष्ट्रात सगळ्यात शेवटी बांधलेला किल्ला आहे. याच्यानंतर महाराष्ट्रात किल्ले बांधले नाही. मेन गोष्ट म्हणजे आपले सशस्त्र क्रांतिकारक जे होते त्यामध्ये वासुदेवराव बळवंतराव फडके आणि उमाजी नाईक यांनी जेव्हा ते क्रांती चालू होती त्यांनी या गडाचा आश्रय घेतला होता व त्यांचा पण या इथे उल्लेख आहे. एक महत्त्वाची माहिती ही पण आहे की पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीचे मूळ रांगेचे 2 फाटे फुटतात. एक डोंगर रांगेवर आहे राजगड आणि तोरणा, जसं आपण मागे पाहिलं तोरणाच्या याच्यामध्ये. आणि दुसरी जी रांग आहे जी की आहे भुलेश्वरची रांग, आणि त्या भुलेश्वरच्या रांगेवर आहे हा किल्ला म्हणजेच मल्हारगड किल्ला आहे. आणि त्यातच आहे पुरंदर किल्ला, परत वज्रगड आणि सिंहगड असे किल्ले आहेत या भुलेश्वरच्या रांगेमध्ये. येताना एक आपल्याला घाट लागला, तो होतो दिवे घाट. दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती. चला आता जास्त वेळ न दवडता आपण वर जाऊयात आणि वरचे लोकेशन पाहूयात, वरचे स्पॉट पाहूयात. म्हणजे सो लागलीच हे वर चढून आल्यानंतर चोर दरवाजा आहे. चोर दरवाजातून आत प्रवेश करावा लागतो.
या गडावर येण्यासाठी 2 वाटा आहेत. पहिली सासवड मार्गे सोनुरी गावातून मुख्य दरवाजातून, दुसरी झेंडेवाडीच्या मार्गातून चोर दरवाजातून. चोर दरवाजातून वर आल्यावर लागते एक छोटीशी विहीर. फर्स्ट एपिसोडमध्ये गेलो होतो तोरणा आणि आता दुसऱ्या एपिसोडमध्ये डायरेक्ट आलोय महाराष्ट्रात सगळ्यात शेवटी बांधलेल्या किल्ल्यावर. अवशेष आहेत शिल्लक फक्त. या किल्ल्याचं बांधकाम इतर गडांपेक्षा वेगळं जाणवतं. उद्देश वेगळा, मटेरियल वेगळं आणि त्यातली साधेपणाची झलकी वेगळी होती. पुढे चालत गेल्यावर चौकोनी आकाराचे टाके लागते. मल्हारगडचं बांधकाम मराठा सैन्यातील पेशव्यांचे तोफखाना प्रमुख सरदार भीमराव पानसे यांनी केलं. कालावधी इसवी सन 1757 ते 1760 आणि त्यानंतर महाराष्ट्रात एकही किल्ला बांधला गेला नाही. जणू इथून पुढे इतिहासाने आपली पानं मिटली. देवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली गेली. पुढे आल्यास अजून एक विहीर आहे. इथे डाव्या साईडला तर थोडंसं पाणी आहे, पण आता हे बुजलेच आता. पायथ्याला असलेल्या सोनुरी गावामुळे या गडाला सोनुरीचा किल्ला म्हणूनही ओळखतात. हा गड आकाराने लहान, साधारण 4.5 ते 5 एकर. सो माझ्या मागचा हा जो आहे हा आहे मुख्य दरवाजा. असं सांगितलं ह्या किल्ल्याची हाईट तितकी वर नाही आहे, म्हणजे 3000 फुटाच्या जवळपास काहीतरी आहे. सो हत्तीसुद्धा वर येत होते या किल्ल्यावर. म्हणजे सहसा किल्ल्यावर हत्ती वगैरे जात नाही आहेत. म्हणजे आता तुम्ही म्हणसाल मग रायगडवर हत्ती होती की मग ते लहान असताना हत्ती नेलेली आहे. म्हणजे तेवढ्या उंच किल्ल्यावर हत्ती वगैरे नेणं शक्य नव्हतं. तर मल्हारगडचं इथं मागे सनसेट पॉईंट आहे, त्या ठिकाणी आलो. एकदम टोकाचा आहे. तिथे मस्त हवा सुटली आहे. पावसाळ्यातलं हे मस्त आहे. म्हणजे हे दुपारी पण आलं तर काही नाही. आता सध्या जवळपास 2:45 झालेत. मला असं म्हणजे बघून वाटणार नाही की नाही काही नाही. सो हे आहे महादरवाजा. इथून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर 2 मंदिर आहेत. लहान खंडोबा मंदिर आणि मोठं महादेव मंदिर. यामुळे या गडाला श्री क्षेत्र जेजुरी आणि कटेपठाराचं स्वरूप लाभलं आहे. मंदिर परिसरातच राजवाड्यांचे अवशेष पण दिसतात. सो हेच होतं किल्ल्यावरती. हाईट जास्त नसल्यामुळे खालचं सहज दिसतंय. तसं आम्ही आलो होतो चोर दरवाजातून, ठीक आहे, पण जाताना इथून साईडने पण जाऊ शकतो. हा गड पुण्यापासून खूप लांब नाही आहे, जवळपास फक्त 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि सकाळी जर थोडंसं लवकर आलात ना, हा किल्ला तुम्ही ऑलमोस्ट 3-4 तासामध्ये खूप जरी पाहिलं तरी 3-4 तासामध्ये तुम्ही फिनिश करू शकतात. पाऊस आल्यास म्हटलं, पाऊस आल्यास तिकडे थांबतात का म्हटलं, चालू होईल आता येईल तिकडून. उद्या रविवारची गर्दी असेल, शनिवारी तितके नसेल. हां हां हां. दिवस संपत होता, वेळ कमी होता, तरी मनातलं एक ठिकाण पाहायचं होतं आणि म्हणून आम्ही बोललो रामदारा मंदिराकडे. सध्या 4:15 झालेत आणि आम्ही रामदारा येथे आलो. 5 वाजता हे मंदिर क्लोज होतं. सो आता 4:15 झालेत, 45 मिनिट आहेत. पण तसं मी आलो नाही तर मला जत्रा दिसली आता अक्षरशः. सो तसं तर प्लेस खूप शांत आहे, पण आता मला जत्रा दिसत आहे. आणि आता असं झालं की इतिहासातून चालत आलो आणि शांततेत विसावलो. येथे जरी सकाळी आलो असतो ना तर खूप प्रसन्न वाटलं असतं. खूप वाटलं इथं थोडंसं बसावं, पण देऊळ बंद होत होतं. आम्ही एकदम म्हणजे टायमिंगला आलो. 4:30 झाले होता. हाकलत आहेत आम्हाला, चला चला म्हणा. हे प्लेस खूप भारी आहे. मस्त म्हणजे सेंटरला मंदिर, चारी बाजूला पाणी आणि त्याच्या पाण्याच्या बाहेर रस्ता आहे, पायवाट, निसर्ग पायवाट. पण आज सहल झालं आहे. तो खूप सॅटर्डे संडे खूप गर्दी आहे. म्हणजे आम्ही जस्ट पाया पडतो, म्हणजे वेळ पण भेटला नाही इथं थांबायला थोडंसं. सो थोडंसं 5च्या आधी यायला पाहिजे. 5 पण म्हणजे 4-4:30ला तर लगेच क्लोज व्हायला चालू होते. सो थोडंसं येताना लवकर यायला पाहिजे, त्याच्या लक्षात.
सो ज्या कोणत्या मी प्लेसला जातो त्याच्या स्टोरीज वगैरे भरपूर येत असतात, त्याच्या पोस्ट येत असतात, फोटोज येत असतात, इन्फॉर्मेशन काहीतरी येत असते. सो पॅशन यूथ त्या पेजला जा, तिथे फॉलो करा आणि तुम्हाला भरपूर काही कंटेंट भेटेल. रामदरा टेम्पल तितकं मी प्रॉपर दाखवू शकलो नाही कारण खूप गर्दी होती आणि टाईम पण खूप कमी होता, ते हाकलत होते बाहेर. तर आजच्या एपिसोडमध्ये हे होतं एक जे की मल्हारगड आणि दुसरं छोटंसं पाच दाखवलं मी रामदरा मंदिरचं. तर भेटूया तुम्हाला नंतरच्या एपिसोड नंबर 3मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, धन्यवाद. जय शिवप्रश्न, नॉट युअर बूम.